सो हॅलो एव्हरीवन, वेलकम टू अवर यूट्यूब चॅनल. सो आजच्या व्हिडिओ असणार मित्रांनो, तुम्ही जे काही तुमचं ॲडमिशन कन्फर्म केलं तर ते ॲडमिशन कन्फर्म करण्यासाठी आज तुम्ही कॉलेजमध्ये असाल तर कोणते कोणते डॉक्युमेंट्स हे तुम्हाला रिक्वायर्ड आहे की तुम्ही तिथं कॉलेजला जाऊन तुमचं ॲडमिशन हे कन्फर्म करशाल. तर त्यावरती हा व्हिडिओ असणार आहे. जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आपले नवीन व्हिडिओज तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील. तर चला सुरू करूया. तर सगळ्यात पहिल्यांदा जे काही तुमचं अलॉटमेंट लेटर आहे सी ई टी सेलकडनं तुम्हाला मिळालेलं ते पाहिजे. त्याचबरोबर तुमचं जे MSCETचं किंवा JEEचं स्कोर कार्ड आहे ते पाहिजे. त्यानंतर HSC आणि HSCचं मार्कशीट पाहिजे व 12चं लिव्हिंग सर्टिफिकेट झालं. त्याचबरोबर मायग्रेशन सर्टिफिकेट जर तुम्ही महाराष्ट्राच्या बाहेर असाल, म्हणजे महाराष्ट्राच्या बाहेर राहत असाल किंवा अदर दॅन महाराष्ट्र बोर्ड असाल तर तुम्हाला हे मायग्रेशन सर्टिफिकेट लागणार आहे मित्रांनो. त्याचबरोबर अजून पुढे गेल्यानंतर आपल्याला डोमेसाईल सर्टिफिकेट लागणार आहे. त्याचबरोबर नॅशनॅलिटी पण लागणार आहे. जर हे दोन्ही डॉक्युमेंट तुमच्याकडे नसेल तर तुमचं हे बर्थ सर्टिफिकेट व तुमचं जे काही काम आहे ते होणार आहे, काही अडचण त्यात येणार नाही. त्याचबरोबर कास्ट सर्टिफिकेट लागेल. जर तुम्ही एखाद्या ची जर बेनिफिट घेणार असाल तर तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट हे लागणार आहे. त्याचबरोबर त्या कास्टची व्हॅलिडिटी पण लागणार आहे मित्रांनो. या ठिकाणी लक्षात घ्या की सर्व डॉक्युमेंट्स हे ओरिजिनलच लागतात मित्रांनो ॲडमिशनसाठी. ओके, तर पुढे गेल्यानंतर नॉन क्रिमिनल हे लागणार आहे मित्रांनो. तुम्हाला जर ॲप्लिकेबल असेल, तुम्ही एखाद्या कास्टमध्ये असाल, समजा OBC असेल तर त्यांना लागतं, बाकीच्या कास्ट आहे त्यांना पण लागतं. ओके, तर डिफेन्स सर्टिफिकेट, जर तुम्ही डिफेन्स थ्रू जर ॲडमिशन घेणार असाल तर तुम्हाला डिफेन्स सर्टिफिकेट हे इम्पॉर्टंट असणार आहे मित्रांनो. त्याचबरोबर गॅप सर्टिफिकेट. ओके, जर तुम्ही गॅप घेतले असेल तुमच्या एज्युकेशनमध्ये तर गॅप सर्टिफिकेट हवं असतं मित्रांनो. त्याचबरोबर अजून लागतं इन्कम सर्टिफिकेट पॅरेंट्सचं, की जे चालू वर्षीचं असावं मित्रांनो. त्याचबरोबर पासपोर्ट साईज फोटोग्राफ्स, त्याचबरोबर आधार कार्ड आणि रजिस्ट्रेशन फॉर्म, जो की आपण FC सेंटरवरती जाऊन त्याच्यावरती जो काही स्टॅम्प घेतलेला आहे तो फॉर्म हवा असतो मित्रांनो. त्यानंतर आपलं जे काय आहे नॅशनलाइज बँक अकाउंट, जसे की SBI झालं, महाराष्ट्र बँक झालं, यांचं तुमचं पासबुक हवं असतं मित्रांनो बँकेचं, त्याचं झेरॉक्स हवी असते. ओके, जर अजून काही डॉक्युमेंट रिक्वायर्ड असतील तर जे काही कॉलेज आहे ते तुम्हाला प्रोव्हाइड करेलच. ओके, तर हे सर्व डॉक्युमेंट जे आहे ते इम्पॉर्टंट असणार मित्रांनो. तर या सर्व डॉक्युमेंटचे कमीत कमी 3 सेट तुम्ही बनवा, जे की 2 कॉलेज सबमिट करता आणि 1 तुमच्याजवळ राहील. ओके, जर यातलं एक पण डॉक्युमेंट नसेल मित्रांनो तर तुमचं ॲडमिशन हे कॅन्सल होऊ शकतं. त्यामुळे लक्षात घ्या, हे सर्व डॉक्युमेंट्स इम्पॉर्टंट आहे आणि हे तुम्ही कॅरी करायला विसरू नका.